शहर खड्डेमुक्त करा या मागणीचे निवेदन शिवालय फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले। या प्रसंगी शिवालय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे, जिल्हाध्यक्ष दीपक गुंजाळ, सुनील ठाकरे, मच्छिंद्र शिंदे, शंकर गोरे, राहुल चौधरी, ईश्वर जायभाय, बबन उगलमुगले, सीताराम खाकाळ आदी उपस्थित होते। शहरातील प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक, लाल टाकी सर्जेपुरा ते तेलीखुंट कापड बाजार चौक, तोफखाना पोलीस स्टेशन ते झोपडी कॅन्टीन चौक, तोफखाना पोलीस स्टेशन ते तारकपूर रस्ता, अप्पू हत्ती चौक ते खाकीदास बाबा मठ आदी रस्ते खड्डेमय झाले आहेत। 8 दिवसात संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यास नगर शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही रामराजे शिंदे यांनी दिला। या संदर्भात रामराजे शिंदे यांनी अधिक माहिती दिली। शिवालय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष या नात्याने नगर शहरातील ऐतिहासिक नगर शहरामध्ये खड्डे असल्यामुळे पहिले नगरपालिका नगर परिषद होतं, नगर परिषद नंतर नगरपालिका झाला, नगरपालिका झाल्यानंतर आपल्या नगरपालिका होऊन पण नगर शहरामध्ये खड्डेमुक्त शहर झालेले नाही। नगर शहरामध्ये लाल टाकी ते सर्जेपुरा व तेलीकुंटापर्यंत खड्डे आहे आणि लाल टाकी पासून ते खाकीदास बाबा मठापर्यंत खड्डे आहेत आणि प्रोफेसर चौकापासून ते प्रेमदान चौकापर्यंत खड्डे, लक्ष्मी तोफखाना पोलीस स्टेशन ते झोपडी कॅन्टीन पर्यंत खड्डे, परत तोफखाना पोलीस स्टेशन मार्गे लक्ष्मी मंदिर तारकपूर मार्गे खड्डे आहेत आणि भारत स्वतंत्र होऊन पण 78 वर्ष झाले तरी पण नगर शहरामध्ये खड्डे आहे। खड्ड्यांमध्ये नगर शहर आहे का नगर शहर खड्ड्यामध्ये आहे हे समजत नाही। म्हणून आम्ही शिवालय फाउंडेशनच्या वतीने आम्ही निवेदन त्या दिवशी काल महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही निवेदन दिलंय आणि खड्डे बुजवलं नसेल तर रोड केलं नसेल तर त्या मार्गावरील नगर शहरातले तर आम्ही झाडे लावा आंदोलन आम्ही करणार आहे। कुठं ते आपलं लाल टाकीच्या इथं आपलं अप्पू चौकाच्या पुढं आम्ही झाडे लावा आंदोलन करणार आहे 8 दिवसांमध्ये। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।